नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वाय लिंक्ड इनहेरिटन्सबद्दल माहिती घेणार आहोत. माझं नाव डॉक्टर सुशील जावळे, प्राणीशास्त्र विभाग, संत ज्ञानेश्वर महाविद्यालय, सोयगाव. व्हिडिओ सुरुवात करण्याच्या आधी तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून आपल्या सिलेबसशी रिलेटेड सर्व व्हिडिओज तुम्हाला लवकरात लवकर कळतील. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण हिमोफिलियाबद्दल आणि कलर ब्लाइंडनेसबद्दल माहिती घेतलेली आहे. ते एक्स लिंक्ड इनहेरिटन्स होते किंवा एक्स क्रोमोझोमशी रिलेटेड इनहेरिटन्स होतं, ज्यामध्ये ते इनहेरिटन्स जे आहे ते झिगझॅग मॅनरमध्ये किंवा क्रिस क्रॉस मॅनरमध्ये होत होतं. आज आपण वाय लिंक्ड इनहेरिटन्सबद्दल माहिती घेणार आहोत. द इनहेरिटन्स विच इज कॉल्ड ड्यू टू वाय लिंक्ड जीन्स कॉल्ड ॲज वाय लिंक्ड इनहेरिटन्स. म्हणजे जे इनहेरिटन्स वाय लिंक्ड जीन्समुळं होतं आहे त्याला आपण वाय लिंक्ड इनहेरिटन्स असं म्हणतो. द इनहेरिटन्स ऑफ वाय लिंक्ड जीन्स इज फाउंड इन ओनली मेल बिकॉज वाय लिंक्ड जीन्स आर प्रेझेंट ओनली इन मेल. बघा, हे जे इनहेरिटन्स आहे हे फक्त आपल्याला मेलमध्ये सापडतं. त्याचं कारण काय? बिकॉज दिस इनहेरिटन्स इज रिलेटेड टू वाय क्रोमोझोम. आणि वाय लिंक्ड जीन्स हे फक्त मेलमध्ये सापडतात, कारण वाय क्रोमोझोम हा मेलमध्ये सापडतो. द डिसऑर्डर्स प्रोड्युस्ड बाय रेसेसिव्ह जीन प्रेझेंट ऑन वाय क्रोमोझोम आर व्हेरी फ्यू. मग वाय क्रोमोझोममुळं किंवा वाय लिंक्ड इनहेरिटन्समुळं ज्या डिसऑर्डर्स तयार होतात त्या खूप कमी आहेत. त्यामधलं आपण एक एक्झाम्पल बघूया. हेअर ऑन इयर म्हणजे कानावर केस असणे. भरपूर मेलमध्ये आपण बघतो की त्यांच्या कानावर केस असतात. तर ते जे कॅरेक्टर आहे ते त्याच्या फादरकडून त्याच्यामध्ये आलेलं असतं. त्याला काही त्रास नाही, पण हे एक रेसेसिव्ह जीनमुळं वाय लिंक्ड इनहेरिटन्सचं हे डिसऑर्डर आहे. दिस ट्रेट इज ड्यू टू रेसेसिव्ह जीन प्रेझेंट ऑन वाय क्रोमोझोम. दिस इनहेरिटन्स इज डायरेक्टली फ्रॉम फादर टू देअर सन. आता आपण एक्स लिंक्ड इनहेरिटन्समध्ये काय बघितलं, ते इनहेरिटन्स कसं पास होतं आहे? झिगझॅग मॅनरमध्ये, थ्रू इन्फेक्टेड पर्सन टू देअर ग्रँडसन थ्रू कॅरियर डॉटर. हे झिगझॅग मॅनरमध्ये पास होतं आहे. पण इथं कसं आहे? डायरेक्ट फादरकडून त्याच्या सनकडं, त्याच्या सनकडून त्याच्या सनकडं. आता आपण ह्याचा फ्लो चार्ट बघूया. आता बघा, पर्सन विथ हेअर ऑन इयर अँड नॉर्मल फिमेल, त्यांचे जे ऑफस्प्रिंग आहेत ते कसे असतील? एक्स क्रोमोझोमशी क्रॉस झाला तर नॉर्मल डॉटर तयार होतील, आणि वाय क्रोमोझोम एक्स क्रोमोझोमशी फिमेलचा क्रॉस झाला तर हेअर ऑन इयर सन तयार होतील. हिअर द इनहेरिटन्स फाउंड स्ट्रेट फ्रॉम फादर टू their son and son to their son because this inheritance is found in Y chromosome only. Y क्रोमोझोमवर असल्यामुळं त्यांचा क्रॉस झाल्यावर ते डायरेक्टली फादरकडून त्याच्या सनकडं पास होतं आहे. तुम्हाला याच्यात काही प्रश्न असतील तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये टाका. थँक्यू.